मित्रांनो, निवडणूक जिंकली, विजयाचा जल्लोष सुद्धा झाला. पण मित्रांनो, खरी लढाई आता कुठे सुरू झाली आहे बरं का? कारण ही लढाई विरोधकांशी नाहीच आहे, एकाच युतीतील दोन भावांमध्ये आहे. हो, लहान भाऊ की मोठा भाऊ, कोण जिंकणार? 20 पैकी 9 जागा जिंकून शिवसेना मोठा भाऊ ठरली. पण एका मंत्र्याने फक्त 3 संचालक फिरवून संपूर्ण गणितच उलट केलंय. हा डाव नेमका कोणासाठी होता, तेच आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी आपल्या सर्वांचाच मित्र अक्षय ताटे आणि आपण बघताय सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. मित्रांनो, छत्रपती संभाजीनगरमध्ये एकच चर्चा आहे, जिल्हा बँकेचा जिल्हाध्यक्ष कोण होणार? आणि मराठवाड्यातल्या राजकारणात जिल्हा बँक म्हणजे केवळ एक आर्थिक संस्था नाहीये, हे तुम्हाला माहितीच आहे. साखर कारखाने, दूध संघ, बाजार समित्या आणि जिल्हा बँक या सगळ्या संस्था म्हणजे ग्रामीण राजकारणाची खरी शक्ती केंद्र असतात. गावागावातला कार्यकर्ता, शेतकऱ्यांचं कर्ज, स्थानिक नेतृत्व या सगळ्यांवरच जिल्हा बँकेचा एक प्रभाव असतो. म्हणूनच अध्यक्षपद ही केवळ खुर्ची नाहीये बरं का, तर पुढच्या 10 वर्षाच्या राजकीय ताकदीचा तो पाया ठरत असतो. मित्रांनो, आता जर आकडे आपण बघितले तर 20 संचालकांच्या या निवडणुकीत शिवसेनेचे 9 जागा आहे, त्यांनी 9 जागा जिंकल्या. भाजपने 7 जिंकल्या, म्हणजे संख्याबळाच्या दृष्टीने शिवसेना मोठा भाऊ ठरली. साहजिकच अध्यक्षपदावर पहिला दावा शिवसेनेचाच मानला गेला. पण मित्रांनो, राजकारणात संख्याबळ हे अर्थ सत्य नसतं, म्हणजे हे सत्य नसतंच. उरलेलं अर्ध सत्य लपलेलं असतं युती, तडजोड आणि वेळेवर बदलणाऱ्या निष्ठांमध्ये आणि गणितांमध्ये. आणि हीच गोष्ट मंत्री अतुल सावे यांनी बरोबर हेरली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अर्जुन पाटील, सुवर्णा जाधव आणि अपक्ष अनिल बोरसे या 3 संचालकांना सोबत घेत सावेंनी थेट मुंबई गाठली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घडवून आणली. सूत्रांनुसार ही भेट औपचारिक नव्हतीच बरं का. या भेटीतून भाजपने एक स्पष्ट संदेश दिलाय की अध्यक्षपदावर फक्त शिवसेनेचाच हक्क नाहीये, भाजपचा सुद्धा हक्क आहे आणि स्वतःची ताकद सुद्धा आम्ही उभी करू शकतो. अनिल बोरसे यांनी अर्थातच शेतकरी आणि दूध उत्पादकांच्या हितासाठी महायुती सोबत असल्याचं जाहीर कारण दिलं. पण मित्रांनो, राजकारणात दिलेली सार्वजनिक कारणं आणि आतली गणित यात नेहमीच अंतर असतं. आता खरी गंमत बघा, भाजपमध्ये एक संधता असताना ज्या शिवसेनेकडे संख्याबळ जास्त आहे तिथेच फूट पडल्याची चर्चा आहे. आमदार अब्दुल सत्तार आणि खासदार संदीपान भुमरे दोघांचेही समर्थक अध्यक्षपदासाठी आपापल्या मुलासाठी हालचाली करत आहेत आणि त्यांचे राजकीय कार्यकर्ते सुद्धा एकमेकांवर कुडगोरी करत आहेत, असा आरोप राजकीय वर्तुळात होतोय. एकाच पक्षात 2 दावेदार जर असतील तर त्याचा सरळ फायदा तिसऱ्यालाच होतो आणि इथे तो तिसरा आहे भाजप. भाजप नेमकी हीच संधी शोधत असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर जोर धरते. मित्रांनो, इथे एक धागा अजून जोडला जातो बरं का. काही महिन्यांपूर्वी झालेल्या जालना छत्रपती संभाजीनगर विधान परिषद निवडणुकीचा त्यावेळी अब्दुल सत्तार यांनी स्वतःचा मुलगा समीर सत्तार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करून महायुतीत मोठा पेच निर्माण केला होता. राजकीय वर्तुळातल्या चर्चेनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर जिल्हा बँकेचं अध्यक्षपदाचं आश्वासन मिळाल्यावरच सत्तार यांनी तो अर्ज मागे घेतला होता. मित्रांनो, हे लक्षात घ्या, याला अद्याप कोणीही अधिकृत दुजोरा दिलेला नसला तरी ही केवळ राजकीय वर्तुळातली चर्चा आहे. पण जर हे खरं असेल तर आता तो शब्द भाजप पाळणार का, हा खरा प्रश्न आहे. आणि इथेच येतो अंबादास दानवे यांचा फॅक्टर. महायुतीच्या पॅनलमधून निवडणूक लढवून विजयी झालेले दानवे प्रत्यक्षात उद्धव ठाकरे गटाचे नेते आहेत. अध्यक्षपदाच्या शर्यतीत त्यांची भूमिका काय राहणार हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये. पण जिल्हा बँकेचा अध्यक्ष हा शेतकरीच असावा अशी भूमिका त्यांनी आधीच मांडली. आता हे वरवर वाटणारं साधं विधान नाहीये. प्रत्यक्षात कोणाला पाठिंबा किंवा कोणाला विरोध याचा सूक्ष्म संदेश इथं असू शकतो बरं का. आता जर भाजपने खरंच सत्तार यांना दिलेला शब्द फिरवला तर काय होईल बरं? इथे एक शक्यता चर्चेत आहे. सत्तार हे काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांच्या मदतीने आणि भाजपमधल्या काही नाराज संचालकांना हाताशी धरून थेट अध्यक्षपद खेचून आणू शकतात. काळे आणि सत्तार यांच्यातले वैयक्तिक संबंध जुने आहेत. 2024च्या लोकसभा निवडणुकीत सिल्लोड सोयगाव भागातून काळेंना मोठं मताधिक्य मिळवून देण्यात सत्तार यांचा हात असल्याची चर्चा त्यावेळी होती. मित्रांनो, स्थानिक राजकारणात अशी वैयक्तिक समीकरणं कधी कधी पक्षनिष्ठेपेक्षाही जास्त प्रभावी ठरतात बरं का. आता प्रश्न असा आहे, भाजप ही जोखीम खरंच घेईल का? कारण महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि आता जिल्हा बँकेतही यश मिळवून मंत्री अतुल सावे यांचं मुख्यमंत्री दरबारी वजन जे वाढलंय ही वस्तुस्थिती आहे. सहकार क्षेत्रात स्वतःची पाळंमुळं रोवण्याची भाजपची दीर्घकालीन जी इच्छा होती, रणनीती होती, ती इथे स्पष्ट दिसते. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचं सहकारी वर्चस्व मोडण्याचाही प्रयत्न चालू आहे असो, किंवा आता मराठवाड्यात स्वतःचं संघटन बळकट करण्याचा प्रयत्न. भाजप प्रत्येक सहकारी संस्थेची निवडणूक अत्यंत गांभीर्याने लढते बरं का. आणि ही जिल्हा बँक त्याला अपवाद नाहीये. त्यामुळे इथं निवडणूक अध्यक्ष मिळवण्यासाठी भाजप प्रयत्न करणार यात शंकाच नाही. पण दुसरीकडे शिवसेनेसाठी ही प्रतिष्ठेची लढाई आहे.
सर्वाधिक संचालक असूनही जर अध्यक्षपद दुसऱ्या पक्षाकडे गेलं तर कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो, ही भीती त्यांना नक्कीच आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्येक मत, प्रत्येक संपर्क, प्रत्येक समीकरण जुळवण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून होणारच. आता येत्या 20 जुलैला संचालक मंडळाची विशेष बैठक होणार आहे आणि तिथेच ठरणार आहे अध्यक्ष आणि त्याच दिवशी हा सगळा सस्पेन्स संपणार आहे. सध्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाचं जे वाटप आहे तिन्ही पक्षांमध्ये व्हावं असा एक फॉर्म्युला चर्चेत आलेला आहे. पण मित्रांनो, राजकारणात फॉर्म्युले कागदावरच छान दिसतात बरं का, प्रत्यक्षात मात्र सत्तेची भूक कधीच फॉर्म्युलांना जुमानत नाही. ज्याची सत्ता, ज्याची ताकद तो आपापल्या पद्धतीने कार्य करत असतो. तर एकंदरीत चित्र काय आहे? महायुतीनं निवडणूक एकत्र लढवली, विजय एकत्र मिळवला, पण सत्तेची वाटणी करताना 3 मित्र पक्षांमधली स्पर्धा आता उघड झाली आहे. भाजपने 3 संचालक आपल्याकडे वळवून स्पष्ट संदेश दिलाय की लढाई अजून संपलेली नाही. शिवसेना अंतर्गत फुटीशी झुंजते आणि दानवे व काळे यांच्यासारखे फॅक्टर शेवटच्या क्षणी संपूर्ण समीकरणच बदलू शकतात. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? अध्यक्षपद अखेर भाजपकडे जाईल का शिंदे सेनेकडे राहील, की सत्तार आपला डाव यशस्वी करून दाखवतील? कारण सत्तार सत्तारच आहे. त्यामुळे तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा, कारण की यात सर्व जिल्ह्याचं लक्ष आहे. आणि तुम्हाला काय वाटतं, नेमका अध्यक्ष कोण होणार? आणि अशाच महत्त्वपूर्ण राजकीय बातम्यांसाठी बघत राहा सत्य पे सत्ता. धन्यवाद. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे. दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते. त्यावर सोपा उपाय आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं, किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.